नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अंकविद्या या यूट्यूब चॅनलवर. येथे आपण गणिताच्या संबंधित सोपा आणि उपयुक्त ट्रिक शिकतो. आज आपण पाहणार आहोत काळ काम विवेक या टॉपिकवरील प्रश्न. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे, ए एकटा एखादे काम 18 दिवसात पूर्ण करू शकतो आणि बी एकटा तेच काम 15 दिवसात पूर्ण करू शकतो. बी ने 10 दिवस काम केले आणि नंतर ते सोडून दिले. उर्वरित काम ए एकट्याने किती दिवसात पूर्ण करेल? तर मित्रांनो, अशा प्रश्नाला कसं सोडवायचं पहा. ए जे हे मित्रांनो किती दिवसात पूर्ण करायला काम? 18 दिवसात. बी किती दिवसात पूर्ण करतो मित्रांनो? 15 दिवसात. तर काय करायचं मित्रांनो, यांचा एलसीएम घ्यायचा. LCM. तर 15 आणि 18चा एलसीएम येते मित्रांनो 90 येते मित्रांनो. आता काय करायचं, हे वरचं जे मित्रांनो आहे ना, हे टाइम आहे मित्रांनो. आता एफिशियन्सी काढायची म्हणलं तर काय करायचं, 18 न 90 ला भाग द्यायचा. किती येतात? 18 पाचा 90, 15 सक 90. आता काय करायचं मित्रांनो, आता बघा बी काय करायलंय, बी ने 10 दिवस काम केले आणि नंतर ते सोडून दिले. आता बी ची एफिशियन्सी मित्रांनो 6 आणि किती दिवस काम करायला? हे 10 दिवस. व्हायलेत किती मित्रांनो? 60. राईट, 60 काम व्हायले ना. आता काय करायचं, 90 मधून हे 90 आहेत ना, हे एलसीएम, त्याच्यातून 60 वजा करायचे. उरतात किती मित्रांनो? 30. आता काय, उर्वरित काम ए एकट्याने किती दिवसात पूर्ण करेल? आता मित्रांनो, काम करण्यासाठी कोण येणार? ए येणार. ए किती आहे? 5 युनिट आहे. राईट, एका दिवसात 5 काम करते. 5 सक 30, म्हणजे उत्तर आले मित्रांनो बी, 6 दिवस. तर मित्रांनो, आपण पाहिले की गणित किती सोप्या पद्धतीने सोडवलं. तर अशा अजून गणिताच्या ट्रिक साठी अंकविद्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया, काही शंका कॉमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.